बुलढाणा तालुक्यातील देऊळगाव ग्रामपंचायतमध्ये 15 वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। तत्कालीन ग्रामविकास अधिकारी हे शासकीय सुट्टीवर असताना आणि निलंबित असताना त्यांनी शासकीय निधी काढल्याचा गंभीर आरोप सिद्ध झालेला असून ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी देऊळघाट येथील ग्रामस्थ बुलढाणा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या दालनात दुपारपासून बैठा आंदोलन करीत आहेत। नेहमी चर्चेत असणारी देऊळघाट ग्रामपंचायतमधील धक्कादायक भ्रष्टाचार उघड झाला आहे। तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजरत्न जाधव हे शासकीय सुट्टीवर असताना त्यांनी 52 लाख तसेच निलंबित असताना 45 लाख रुपयांचा निधी शासकीय खात्यातून काढल्याची तक्रार माजी सरपंच आरिफ खान, माजी तंटामुक्त अध्यक्ष जुनैद खान, गजनफरुल्ला खान, माजी उपसभापती मुश्ताक अहमद व इतरांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती। या गंभीर तक्रारीची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता त्यात तथ्य आढळल्याने तत्कालीन ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश 8 जानेवारीला देण्यात आले। परंतु बुलढाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर अमिता पवार टोलवाटोलवी करीत असून आज देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानं तक्रारकर्त्यांनी दुपारपासून त्यांच्या कॅबिनमध्ये बैठा आंदोलन सुरू केले आहे। रात्री 9 वाजतापर्यंत या आंदोलनाची दखल कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली नाही। तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे। देऊळघाट ग्रामपंचायतने लाखो करोडो रुपये बिना काम करता काढून घेतले, त्याची तक्रार वारंवार केली, तिच्यावर चौकशी झाली। सरपंच सचिवर लाखो रुपये रिकोरी शासनाने काढली, त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत, त्याच्या तक्रारा सुद्धा केलेल्या आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गट विकास अधिकारीला पत्र दिले की या जिआरनुसार त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून संबंधिताला कळावे। त्याकरिता आम्ही गट विकास अधिकारी यांच्याकडे विचारपूस करायला आलो असता त्यांनी आमच्या कोणत्याही गोष्टीचा व्यवस्थित उत्तर दिला नाही व ओळाओळीचे उत्तर देऊन आम्हाला सांगितलं तुम्ही बसा, मी 4 वाजता येऊन तुम्हाला भेटते। आम्ही सकाळपासून त्यांच्या कार्यालयात बसलेला आहे। ते 4 वाजता आले, परंतु त्यांच्या कॅबिनमध्ये न बसता बाजूच्या कॅबिनमध्ये बसले। देऊळघाटमध्ये लाखो रुपये हर 15-20 दिवसानंतर निघतात, पण गावात काही काम होत नाही। असे असताना सुद्धा हे पंचायत समिती ते सरपंच सचिवला का पाठीशी घालत आहे याचे कारण काय ते आम्हाला समजत नाही। जोपर्यंत आमच्या दिलेल्या मुद्द्यावर त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। आणि त्याच्या जे अधिकारी आज रोजी त्या भ्रष्टाचारी ग्रामपंचायतला पाठीशी घालण्याचे प्रयत्न करत आहे सुद्धा त्यांच्यावर तात्काळ त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। मुख्य मागणी काय आहे तुमची? मुख्य मागणी आहे की ग्रामपंचायतनं लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे, पैसे काढून घेतले, जागावर काम नाही, बाजार होता ते शिक्षकांनी त्यांच्या खिशातून बनवला, त्यांनी त्याचे पैसे काढून घेतले। एलगावच्या विहिरीवर पाणी पुरवठावर 80-90 लाख रुपये खर्च केले, पण गावात आज सुद्धा पाणी नाही। त्यावर तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही आमचा उपोषण मागे घेणार नाही।